जालिंदर सुपेकरांनी पुन्हा एकदा पळ काढलाय। सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलावलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। जालिंदर सुपेकरांनी पुन्हा एकदा त्यामुळे पळ काढल्याचं इथं समोर येतंय। जालिंदर सुपेकर यांनी पुन्हा एकदा पळ काढलाय। सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलावलं, मात्र त्यांनी त्या ठिकाणी बोलण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे कोणत्या प्रश्नांपासून सुपेकर हे पळतायत हा सवाल इथं उपस्थित होतोय। दरम्यान सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठीला चर्चेसाठी बोलावलं, तिथून पळ काढला। हा सगळा घटनाक्रम कसा होता सांगतायत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी। सुरुवातीला असं झालं की आपण सुपेकरांच्या नेमक्या हे प्रश्न विचारण्यासाठी म्हणून आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न जे आहेत हे आपल्याकडनं कालपासून सुरू झाले। काल वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचायचा प्रयत्न झाला आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो सुद्धा। काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू। साधारणतः एक सकाळी 11-11:30च्या सुमाराला मेसेज आला की आम्ही सध्या वकिलांकडे आहोत, कायदेशीर बाबींचा गोष्टी तपासत आहोत, त्यांचे सल्ले घेत आहोत आणि थोड्या वेळात आम्ही तुम्हाला कळू। 1-2 वाजता पुन्हा 1:30-2च्या सुमाराला पुन्हा एकदा तशाच पद्धतीचं बोलणं झालं आणि त्यानंतर एक शेवटच्या टप्प्यात झालं आहे, ते तयार झालेले आहेत आणि बोलतील अशा पद्धतीचा त्यांच्याकडनं मेसेज आला। आणि साधारणतः एक 3:30-4 वाजता मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की त्याच्या बाबतीत काय होणार आहे, तुम्ही बोलणार आहात का, तुम्ही मला कळवलं तर बरं होईल। आणि थोड्या वेळात त्यांच्याकडनं फोनही आला की तुम्ही या पुण्याला, ते बोलायला तयार झालेले आहेत, सगळ्याच प्रश्नांची ते उत्तरं देतील, त्यांनाही अनेक गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत, तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची ते उत्तरं द्यायला तयार आहेत। साधारणतः मी 4:30-5 वाजता मुंबईवरनं निघालो, ज्या ठिकाणी जयश्री हॉटेल आहे, त्या जयश्री हॉटेलजवळ स्वारगेटच्या या परिसरात त्यांचे मेहुणे यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। राहुल कुलकर्णी सोबत होते। 10:15च्या सुमाराला मी या उपाहारगृहाच्या इथे या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर सुरुवातीला त्यांनी त्यांची बाजू सांगण्याचा काहीसा प्रयत्न केला। मग फोन आला त्यांच्या मेहुण्यांच्या फोनवरती आणि सुपेकरांनी माझ्याशी फोनवरती असं सांगितलं की मला डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे आणि मी आता माध्यमांशी बोलू शकत नाही, मी मीडियाशी बोलू शकत नाही। त्यातच माझ्या पत्नीची प्रकृतीसुद्धा बरी नाही आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी व्यस्त आहे आणि त्यांच्यासोबत माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे, माझीसुद्धा तशी मानसिकता नाही आहे आणि मला आत्ता काही या सगळ्यावरती बोलता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा या प्रश्नांपासून थेट पळ काढण्याचाच हा प्रकार आहे आणि हा प्रकार पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केला आहे असंच आपण म्हणू शकतो। इतके आरोप, इतके गंभीर आरोप, बरं हे आरोप काही मर्यादित नाही आहेत की बाबा आज आरोप झाले उद्या थांबले असं नाही आहे। आरोप हे रोज होत आहेत, आरोप हे तासाला होत आहेत, आरोप हे मिनिटाला होत आहेत आणि इतका वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीचे आरोप जर होत असतील तर त्या बाबतीत ह्या प्रश्नांना त्यांनी निडरपणे येऊन त्यांनी बोललं पाहिजेत। त्यांच्यावरती झालेले आरोप, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजेत। कारण का सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न अनुत्तरित आहेत, असं म्हणता येणार नाही की एकाच बाजूनी प्रश्नांची सरबत्ती होते। जर समोरनं उत्तरच येत नसेल आणि नवीन जर प्रकरणं पुढे येत असतील तर करायचं काय, हा सगळा प्रश्न आहे। त्यामुळे अनेक लोक आता समोर येऊ शकतात, कारण का महाराष्ट्रातल्या ज्या लोकांवरती अशा पद्धतीचे अन्याय झालेले आहेत ही लोक आता एनडीटीव्हीशी संपर्क करू लागलेले आहेत, एनडीटीव्हीशी ते बोलू लागलेले आहेत, कुठेतरी त्यांच्या मनातली भीती गेली असं आता आपण म्हणू शकतो। पण या सगळ्यांच्या बाबतीत सुपेकर नेमकं तुम्ही प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत, हा मात्र आत्ताच्या घडीला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मला त्यांच्याकडनं जे मेसेज आले तो पहिला मेसेज आहे 10:41 त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माझी बाबतीत हे जे आरोप झालेले आहेत त्या बाबतीत हे सगळे प्रश्न आहेत। पहिलं प्रकरण आहे पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणाचा आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झालं, त्यानंतर त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे। दुसरा जो त्यांच्यावरती आरोप झालेला होता कारागृह वस्तू खरेदी 500 कोटींचा, ज्या बाबतीत राजू शेट्टींनी थोड्या वेळापूर्वी काहीशी वेगळी माहिती त्यांनी दिली, त्या बाबतीतही त्यांनी खुलासा केला आहे। तिसरा हगवणे कुटुंबाच्या कृत्याचा निषेधच, म्हणजे त्यांनी निषेध व्यक्त करणारा त्याच्यामध्ये हे केलं की मी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही अशा पद्धतीने केलं आहे। त्यानंतर साधारणतः मला पुन्हा एकदा 10:41 त्यांनी एक 2-3 मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये 2023 मध्ये जो काय जबाबदारी असते, जेलची आढावा घेऊन भेट घेणं असतं,
त्यामुळे आरोपींना भेटलो वगैरे हे सगळे आरोप खोटे आहेत. म्हणजे जो त्यांच्यावरती आरोप झाला होता की 300-350 कोटीची मागणी आरोपींकडनं केली, तर त्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की 19 ऑगस्ट 2023मध्ये अमरावती जेलला भेट दिली होती. त्यावेळी संबंधित जेल अधीक्षकांच्या इतर अधिकारी उपस्थित होते. म्हणजे मी काय, हे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि सगळा पाहणी दौरा होता. पैशाची मागणी केली अशा स्वरूपाचे दादांत खोटे निरर्थक आरोप बातम्यांमधनं केले जात आहेत. हे सर्व आरोप केवळ माझ्या बदनामीसाठी केले जात आहेत. जो त्यांच्यावरती 350 कोटी रुपयांचा जो कैद्यांकडनं पैसे मागितले जात होते त्या बाबतीत केला आहे. दुसरा रेशन कार्ड आणि रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीच्या बाबतीत त्याच्यात त्यांनी फार डिटेलिंगमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण म्हटले की माझं या बाबतीत हे सगळे आरोप दादांत खोटे आहेत. त्यानंतर 10:41 पुन्हा त्यांचा एक मेसेज आहे की सातारा प्रकरण गाजलं होतं. साधारणतः 24 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे, ज्या ठिकाणी हिरवा शालू या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं आणि कास्टिंग काऊचचा सगळा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेला ते DYSP म्हणून तिथे काम करत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती ज्या पीडिता आहेत त्यांच्यावरती रात्री बोलवले असे आरोप त्यांच्यावरती केले होते आणि त्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं आहे की या बाबतीत आरोपींना शिक्षा झालेली आहे आणि पीडितांना न्याय मिळालेला आहे. कुठल्याही प्रकारे आरोपी त्याच्यामधनं सदोष त्यांची मुक्तता झालेली नाही आहे. सगळे दोषी निघाले आहेत. त्यांच्यावरती कारवाईसुद्धा झालेली आहे, त्यांना शिक्षा भोगलेली आहे आणि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होतं आणि सदर गुन्ह्याची व्याप्ती व क्लिष्टपणा लक्षात घेता मोठमोठ्या प्रमाणात साक्षीदार तपासावे लागले. त्यामुळे गैरसमजातून सातारा इथे मोर्चा निघाला. जो मोर्चा चर्चेत निघाला होता, हा मोर्चा त्यांचं असं म्हणणं आहे की हा गैरसमजातनं मोर्चा निघाला होता आणि त्यावेळेस मी मोर्चातील लोकांच्या शंकांचे निरसन केलं होतं. त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्यांच्या नेतृत्वात हे मोर्चे निघाले होते त्याच वेळेला मी त्या लोकांचं शंकेचं निरसन केलं होतं. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणत्याही पीडितेने कधीही आरोप तपासी यंत्रणेवर काहीही केलेले नाहीत. म्हणजे जो तपास यंत्रणा झाली होती, जो तपास झाला होता, या बाबतीत कुठच्याही पीडितेनं आज तागायत या बाबतीत आरोप केलेले नाही आहेत. त्यामुळे जे दोषी होते त्यांना शिक्षा झालेली आहे असं या 2001च्या प्रकरणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता दुसरं जर आपण पाहायला गेलं तर त्यांनी शेवटचा खुलासा आपण म्हणू शकतो. यामध्ये शेवटचा खुलासा आहे की माझं स्पष्टीकरण मी देत आहे. सदर स्पष्टीकरण माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या ऑफिसमध्ये गाडीमागे घरापर्यंत जाईल तेथे येत आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाची मानसिक स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. माझे कुटुंब, पत्नी, मुली, आत्प हे प्रचंड तणावाखाली आहेत. याचा टोकाचा परिणाम यापैकी कोणावरही होऊ शकतो. याची माध्यमांनी संवेदनशीलपणे दखल घ्यावी अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळे खुलासे केलेले आहेत.